लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी। बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी। आज जागतिक मराठी भाषा दिन। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन, पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा आजचा मुहूर्त टळला। फाईल अजूनही मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडेच। सुरेश प्रभूंची रेल्वे प्रवाशांवर कृपा। प्रवासी तिकिटात कोणतीही भाडेवाढ नाही, पण एकाही नव्या गाडीची घोषणा नाही। आता 4 महिने आधी करता येणार रिझर्वेशन। 17,000 बायो टॉयलेट्स बांधणार। महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावणार। 108 ट्रेन्समध्ये ई केटरिंगची सुविधाही पुरवणार। मी माझा मतदारसंघ, माझं राज्य या अर्थसंकल्पावर, या रेल्वे संकल्पावर, अर्थसंकल्पावर पूर्णपणे नाराज आहे। त्यांनी बजेट नीट ऐकलं नसेल, पूर्ण वाचल्यावर त्यांच्या लक्षात इंडियन रेल्वे। शिवसेनेच्या नेत्यांनी बजेट नीट वाचलं नसेल। शिवसेनेच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला, तर सेनेची नाराजी नवी नाही। प्रदेशाध्यक्ष दानवेंची प्रतिक्रिया। भाजपच्या आमदारांचं मार्गदर्शन शिबिर आजपासून मुंबईजवळ उत्तनला होणार। शिबिरासाठी व्हीप काढल्यामुळे आमदार आश्चर्यचकित। गोसी खुर्द सिंचन प्रकल्पातल्या भ्रष्टाचार प्रकरणी जनमंचाची एसीबीकडे तक्रार। विदर्भ जलसिंचन मंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये साटलोटा असल्याचा आरोप। म्हटलं निलंबित करायचं म्हटलं तर खात्यामध्ये काम करायला पण शिल्लकच आहे 2-4 महिन्यामध्ये। जलसंपदा खात्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यास विभागात कुणीच शिल्लक राहणार नाही। गिरीश महाजन यांचं धक्कादायक वक्तव्य। मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांच्या पात्रतेसंदर्भातला वाद सुप्रीम कोर्टात। हायकोर्टाच्या आदेशाविरोधात वेळुकरांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी। सुट्टीवरून उशिरा परतल्यानं मालकाची वीटभट्टी कामगाराला मारहाण। मोटरसायकलच्या मागे बांधून नेलं फरफटत। कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार। आणि आयसिसच्या व्हिडिओजमध्ये ब्रिटिश उच्चार असलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली। जिहादी जॉनचं खरं नाव मोहम्मद इमवाजी।